मित्रांनो, डोळे म्हणजे केवळ दिसण्याचं साधन नाही, तर आपल्या अंतरात्म्याचा तो एक आरसा आहे. जेव्हा आपण इतरांना पाहतो ना, तेव्हा खरं तर आपलं अंतर्मन आपल्या डोळ्यांमधून व्यक्त होत असतं. असं म्हणतात की सुंदरता पाहणाऱ्याच्या डोळ्यांमध्ये असते, पण खरं तर ती डोळ्यांच्या मागच्या मनामध्ये असते. आणि म्हणूनच ज्याच्या डोळ्यांमध्ये स्वतःबद्दल प्रेम असतं, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळी चमक दिसते. अशा व्यक्तींना जीवनाकडे, स्वतःकडे आणि इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की सर्वात सुंदर डोळे कुठले. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, स्वतःवरील प्रेम म्हणजेच स्वतःला पूर्णपणे स्वीकारणं, स्वतःच्या गुणदोषांसहित स्वतःला समजून घेणं. त्यासाठी आत्मसंशोधनाची गरज असते. आपण कोण आहोत, आपल्यात काय काय आहे हे जाणून घेणं ही पहिली पायरी असते. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी विशेष असतं, फक्त त्याला ओळखायला शिकलं पाहिजे. स्वतःवरती प्रेम केल्यानं माणसाचा आत्मविश्वास वाढतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रेमानं स्वीकारण्याची गरज असते. मग त्या गोष्टी कितीही त्रासदायक असोत किंवा अडचणीच्या असोत. अनेकदा आपण स्वतःच्या त्रुटी आणि अपयशांनी स्वतःला दोष देतो, परंतु हे फार चुकीचं आहे. स्वतःवरील प्रेम म्हणजेच आपली दुःख आणि त्रुटी स्वीकारणं. जसं फूल कितीही सुंदर असलं तरी त्यामध्ये काटेही असतातच, तसेच आपल्यातही काही त्रुटी असणं हे स्वाभाविक आहे. त्या त्रुटींना ओळखून त्यातून शिकून पुढे जाणं हीच तर खरी सकारात्मकता आहे. ज्यांच्या डोळ्यात स्वतःवरील प्रेम असतं, ते इतरांना देखील आदरानं पाहतात, कारण अशा व्यक्तींच्या मनामध्ये द्वेष, मत्सर, असूया यांचा लवलेशही नसतो. त्यांच्या डोळ्यांमधून आत्मसंतोष, समाधान आणि एक विशेष प्रकारची आनंदाची भावना व्यक्त होत असते. त्यांचं जीवन आपल्यासाठी प्रेरणादायी असतं. स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती इतरांवरती सुद्धा प्रेम करते. त्यांच्या डोळ्यांमधून एक प्रकारचा ओलावा दिसतो, जो त्यांच्या अंतर्मनाच्या प्रेमळ भावनांचा साक्षीदार असतो. स्वतःवरती प्रेम करणारी माणसं स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहतात. त्यांना बाहेरून येणाऱ्या मतावरती अवलंबून राहायचं नसतं, कारण त्यांना स्वतःची किंमत ही माहीत असते. जीवनामध्ये कोणत्याही कठीण प्रसंगी ही माणसं स्वतःच्या पाठीशी उभी राहतात, कारण त्यांना स्वतःवरती विश्वास असतो. अशा व्यक्तींना आयुष्यामध्ये काहीही नाही मिळालं तरी त्यांचा आत्मसंतोष हरवत नाही. असे डोळे जे स्वतःवरती प्रेम करतात, ते प्रत्येक परिस्थितीमध्ये सकारात्मकता शोधू शकतात. दुःख किंवा संकटांमध्ये देखील हे डोळे समाधानाचं प्रतिबिंब असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एक आशेचा किरण दिसतो. जेव्हा आपण जीवनातील लहान सहान आनंद शोधू लागतो, तेव्हा आयुष्य जास्त सुंदर होतं. आपले डोळे आपल्यातली ही सकारात्मकता इतरांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला देखील आनंद आणि सकारात्मकता मिळते. स्वतःवरती प्रेम करणाऱ्या डोळ्यांना जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रेमाची अनुभूती मिळते. अशा डोळ्यांमधून पाहणाऱ्या माणसांना निसर्गामध्ये, माणसांच्या वागण्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी प्रेम आणि सौंदर्यच दिसतं. त्यांच्यासाठी हे प्रेम म्हणजे केवळ भावनिक नाही, तर संपूर्ण जीवनावरती असलेले प्रेम आहे. अशा डोळ्यांमधून प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते, कारण त्या व्यक्तींनी आपल्यावरती प्रेम केलेलं असतं. स्वतःवरती प्रेम करणाऱ्या डोळ्यातून आनंद हा ओसंडून वाहतो. ते जीवनाकडे हलकेपणानं पाहतात. अशा व्यक्ती कोणत्याही गोष्टीला गृहीत धरत नाहीत. प्रत्येक क्षणाला संपूर्णतेनं जगतात. त्यांना बाहेरून काही मिळालं नाही तरी चालेल किंवा मिळालं तरीही चालेल. त्यांचा आनंद त्यांच्या आतून येत असतो. ते स्वतःचा आनंद शोधत नाहीत, तर तो त्यांच्या अंतर्मनातून वाहत राहतो. खूप लोक इतरांच्या प्रेमामध्ये, अपेक्षांमध्ये स्वतःला विसरून जातात, परंतु स्वतःवर प्रेम केल्याशिवाय खरं प्रेम कसं करता येईल? स्वतःवरती प्रेम केल्यानंच जीवनातील खरं समाधान मिळतं. या आत्मप्रेमानं आपल्याला खऱ्या अर्थानं स्वतंत्र बनवतं. मग आपण इतरांना देखील स्वतंत्रपणे प्रेम हे देऊ शकतो, ज्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसते. स्वतःवरती प्रेम करणारे डोळे म्हणजे आपले सर्वात सुंदर डोळे. अशा डोळ्यांमधून जगामध्ये फक्त सौंदर्यच नाही, तर समाधान आणि शांतीचा संदेशही पसरतो.
त्यांनी स्वतःला ओळखलंय, आपल्यातलं प्रेम शोधलंय आणि त्या प्रेमानंच ते इतरांवरतीही प्रेम करतात. आणि म्हणूनच आपल्या डोळ्यांना सुंदर बनवायचं असेल तर आपण प्रथम स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. कारण ज्यांचं स्वतःवरती प्रेम असतं त्यांना जगातील सर्वात सुंदर दृष्टी मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की या जगातील सर्वात सुंदर डोळे कोणते आहेत. तर ते प्रत्येकाचे आहेत, फक्त त्या डोळ्यांमध्ये त्यांना प्रेम दिसलं पाहिजे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.